आज सरपंच पदासाठी कोण काय करतं हे माहिती सांगण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, एक आज सकाळी माहिती वाचली आणि मन शून्य झालं की आता सध्या नगरपालिका महापालिका ह्याच्या निवडणुका झाल्या आणि सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. हे निवडणुका चालू असताना आता पुढे जी निवडणूक येणार आहे 5-6 महिन्याच्या आत 6 महिन्याच्या आत येऊ शकते ते म्हणजे सरपंच पदाची निवडणुका, ग्रामपंचायतच्या निवडणूक 6 महिन्यामध्ये सरपंच पदाच्या ग्रामपंचायतच्या निवडणुका लागणार आहेत हे नक्की आहे. आणि हे बी निवडणुका बऱ्याच ठिकाणी थांबलेल्या आहेत. निवडणुकीचा उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज मिळण्यासाठी लोक काय करतात, आपण महापालिकेला पाहिलं, नगरपालिका रडणं, आपटणं, पक्ष सोडणं, अपक्ष उमेदवारी अर्ज भरणं, वाईट मानणं, रडत बसणं, गैवर घालणं असे अनेक प्रकार पाहिले. पण सरपंच पुढच्या 6 महिन्याची निवडणूक आहे ह्याच्यासाठी काय करतात ह्याचंच एक उत्तम जागतं उदाहरण सांगायचं म्हणजे 2002 पासून साधारणपणे एक कायदा आला की 2 अपत्यालाच या त्या कालखंडामध्ये सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे. आणि तो आता लोक जनतेतून हा सरपंच असतो मित्रांनो. मग हे नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद एक तालुका आहे छोटासा, आणि त्या तालुक्यामध्ये एका गावाचं नाव माझ्या लक्षातून गेलं मित्रांनो. त्या गावच्या व्यक्तीला त्याचा मित्र सरपंच आहे आणि त्या मित्रानं सांगितले की आता मी समाधानी झालेलो आहे आणि ह्या समाधानी झाल्यानंतर तुझा अर्ज आपण सरपंच पदासाठी भरायचा आहे आणि ह्या गावचा तुला सरपंच करायचा आहे असं म्हटल्यानंतर त्याला 3 अपत्य आहेत, 2 जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. मित्रांनो 6 वर्षाच्या मुली आहेत त्या, आणि ह्या 6 वर्षाच्या मुलीला काय त्यानं केलं की तिथून तेलंगणा राज्य लागतं, महाराष्ट्र सुटतं आणि तेलंगणा, निजामाबाद तेलंगणातला एक जिल्हा आहे. जसं नांदेड आहे तसं निजामाबाद एक जिल्हा आहे आणि ते बाँड्रीवर राहतात. तिथून एक 6 किलोमीटर अंतरावरती एक राज्याची बाँड्री आहे. तो काय करतो की मुलीला आपल्या सायकलीवर बसवतो पुढं आणि तिला फिराय म्हणून नेतो. आणि कसं असतं, ज्याच्या मागं कोण नसतं त्याच्या मागं भगवंत कुठं तरी असतोच मित्रांनो. त्याला एक 5-6 जणांनी विचारलं होतं की तुम्ही कुठं चाललाय, तर ते म्हणाला मुलीला खेळायसाठी पाहुणे तिकडं पाठवाय चाललेलो आहे. मग खाली तिथं एक निजामाबादला मोठ्या जिल्ह्यामध्ये एक तलाव आहे आणि ते महाराष्ट्रातून तिथं पाणी जातं आहे. त्या नदीत मित्रांनो त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ती 6 वर्षाची मुलगी, का तर सरपंच पद मला घ्यायचं आहे, 6 वर्षाची मुलगी त्या पाण्यात फेकून दिली. काय क्षणात ते मरून गेली आणि एकटा परत आला घरी. आणि आल्यानंतर कोणाला काही माहीत नाही, त्याच्या बायकोसुद्धा काय मित्रांनो बोलली नाही, का तर गावचं सरपंच व्हायचं आहे. तर ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली तेलंगणा राज्यात गेलं, निजामाबाद जिल्ह्यामध्ये गेलं आणि त्या धरणामध्ये पोरगी फुगून वरती आली मित्रांनो. आणि काही समाजसेवक व्यक्तीने ती मुलगी काढली आणि तिचं फोटो व्हायरल केलं त्या भागामध्ये, तेलंगणा, ही मुलगी कोणाची आहे, मुलगी कोणाची आहे. आणि ते चुकून महाराष्ट्रातल्या त्यांच्याच गावच्या एका पोलिसाकडच्या मोबाईलवर त्या मुलीचा फोटो आला, ही मुलगी कोणाची. तर त्यानं विचारलं, ही तर आपली पिंकी आहे, त्या मुलीला पिंकी म्हणतात मित्रांनो. पिंकीचा फोटो पाहिला आणि त्या मुलीच्या वडिलाला विचारलं की तुमची मुलगी कुठं आहे. तर त्यानं पोलिसांनी बोलवलं की अशी एक मुलगी मैत झाली, तुमची पिंकीला बोलवा. तर त्यानं सांगितलं मुलगी तर मेलेली आहे, ह्यानं तर पाण्यात टाकून दिलेली आहे, ते तेलंगणा तलावामध्ये आहे. मग जेव्हा विचारलं पोलिसांनी की तुमची मुलगी कुठं आहे, तर त्यानं सांगितलं आमची मुलगी घरी खेळते काय, असा बनवाबनवीची उत्तर दिलं, निघून गेला. परत अजून पोलिसांना संशय आला, त्याला त्याच्या पोलिसांचं काय औषध जडीबुटी दिली आणि तो खरं बोलला. त्यानं सांगितलं की मी स्वतः पाण्याच्या प्रवाहामध्ये माझी मुलगी फेकून दिली. तर पोलिसांना सांगितलं त्यानं की येत्या कालखंडामध्ये 6 महिन्याच्या आत सरपंच पदाचे जागा सुटणार आहेत आणि मला ह्या गावचा सरपंच व्हायचा आहे, म्हणून मी ही मुलगी मारली. मित्रांनो माणूस मित्रांनो कुठल्या स्तरावर जातं, सांगायचा हेतू काय की माणूस हा अतिशय घाण मानायचा का चांगला मानायचा हे आता मी काय सांगू शकत
नाही मला हसू येतं मित्रांनो. पण एक आहे की सरपंच पद मित्रांनो हे फक्त 5 वर्षासाठी आहे. पण ती मुलगी आयुष्याची एक साथ देणारी होती, कधीतरी तुमच्यासाठी डोळ्यातून पाणी आणणारी होती. अशा क्रूर माणसाचा जाहीर निषेध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जिजाऊ.